चला क्वार्टर फायनलच्या मॅचला सुरुवात होईल. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आहे तो म्हणजे श्री गणेश पिंपलोली टीमनं बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय वरनाई वरने टीमला. दोन्ही टीम सज्ज झाल्यात क्वार्टर फायनलची मॅच खेळण्यासाठी. अगदी आमचं कॉमेंट्री बॉक्स देखील सज्ज झालाय, आमचे अंपायर देखील सज्ज झालेत आणि तदनंतर संपूर्ण प्रेक्षक वर्ग आणि त्यानंतर मान्यवर देखील सज्ज झालेत या मॅचचा आस्वाद घेण्यासाठी. बघा, जी शेकोटी पेटवले त्यांना विनंती आहे की आपण प्लीज ती शेकोटी बंद करा, कारण मैदानाच्या आतमध्ये अगदी त्या ठिकाणी धुक्का जमा झालाय. आपल्याला विनंती आहे की ती शेकोटी आपण विझवा, नाहीतर मग आमच्या आयोजक त्या ठिकाणी येतील आणि मग शेकोटी कायमस्वरूपी बंद होईल. धावसंख्या पहिला गोलंदाज पिंपलोली टीम कडनं आपण पाहताय. गोलंदाजी मार्क वरती विनायक आपल्याला पाहायला मिळेल. सॅकिंग एंड वरती आपण पाहताय संदेश. नॉस्ट्राईक एंड वरती गणेश. पहिला फुलटॉस बॉल आणि पहिल्याच बॉल वरती संदेशच्या बॅट मधून आलाय. क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये धमाकेदार सुरुवात करत असताना ठोकलाय षटकार. बघा, आता बॉल मैदानाच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय. सर्वांनी मैदानाच्या चारी बाजूला उभे राहा, कारण की बॉल बाहेर गेल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये येईल आणि तो मैदानाच्या आतमध्ये आला तर मॅच देखील लगेच स्टार्ट होईल. पहिल्याच बॉलवरती 6 धाब्यानं अकाउंट ओपन केलंय ते मात्र बंटीनं संदेशनं. इथून देखील आपण पाहता ऑन साईडला खेळायचं होतं. यावेळी जर पाहायला गेलं तर टप्पा अचूक होता, थोडासा मागे होता. तिथून बॉल पडल्यानंतर थोडासा खाली देखील राहिलाय आणि तिथून मात्र बॅटरला बीट करून गेलाय. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय संदेश या बॉलला बीट केलाय. 2 बॉलमध्ये 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. विनायकच्या विरोधामध्ये आपण पाहताय हे बॅटल पाहायला मजा येईल. संदेशच्या विरोधामध्ये विनायक, ही रणनीती कशी असेल, दोघांचे प्लॅनिंग काय असेल एकमेकांच्या विरोधामध्ये, या सर्व गोष्टी इथून आता पाहायला मजा येईल. क्वार्टर फायनलची मॅच आहे, इथून जिंकलात तर किमान एक ट्रॉफी तुम्हाला जरूर मिळेल. A1 चषक जोडी 2025 मधली, आणि त्या एक ट्रॉफीसाठी तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये आज संघर्ष करायचा आहे. यावेळी पुन्हा एकदा फुलालेंचा बॉल ऑन साईडला टर्न केला. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत ते वेगानं पुढे आलेत बॉल पर्यंत. तोपर्यंत एकच धाबेतून आपल्याला पाहायला मिळते. एक धाब आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 7 वरती. बॉल इथून समाप्त झाले ते 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरमध्ये टार्गेट सेट करायचं आहे वरनाई वरने टीमला. आणि आता इथून किती धावसंख्येचं टार्गेट सेट केलं जाईल, कारण की दोन्ही टीम जर विचार करायला गेलो तर अगदी चेस करत असताना दोन्ही टीमचा वर्चस्व अगदी मोठाच राहिला. दोन्ही टीमने दादागिरी तर केली आहे. यावेळी फटका चांगला गॅप मधनं गॅप शोधली आहे. बॉल चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. सर, पहिला बॉल फेस केला संदेशनं, षटकार मारला होता. आणि आता मात्र गणेश यांनी पहिला बॉल फेस करत असताना चौकार आणला. धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचली वरनाई वरने टीमचे 11 बॉल आतापर्यंत समाप्त झालेत. श्री गणेश पिंपलोली टीम कडनं गोलंदाजी करत असताना विनायकचं 4. यावेळी ऑन साईडला प्रॉपर टायमिंग झालाय. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी. ठोकलाय षटकार.
एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. एक ओव्हरमध्ये धावा आल्या. धावफलक्यावरती वर्णे टीमच्या 17 विकेट्स आले. एक गणेश देशमुख परतलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इन ॲट नंबर 3 आनंद आपण त्यांना पाहू शकता. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल तो म्हणजे संदेश, जो सलामीला गेलाय. त्याच्या बॅटमधून एक षटकार आला, तो ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो. आणि सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे भारत. विनायक, भारत दोनही गोलंदाज पाहायला गेले तर इकॉनॉमिकल राहिले आहे खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. परंतु थोडीशी महागडी कामगिरी या मॅचमध्ये. एकाच ओव्हरमध्ये 17 धावा खर्च केल्या त्या विनायकनं. आता भारत आलाय गोलंदाजीसाठी. पहिला फुललेनचा बॉल समोरच्या दिशेनं लॉप केलाय. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, कौतुक करायला हवं या क्षेत्ररक्षकाचं. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये होता, डीप पर्यंत धावत गेला, बॅलन्स बनवलं आणि मात्र ही झेल इथून कॅरी केली. आणखीन एक विकेट येते वर्णे टीमची. संदेश इथून बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इन ॲट नंबर 4 प्रभाकर देशमुख. मागची मॅच खऱ्या अर्थानं प्रभाकर देशमुख यांनी आपल्या टीमसाठी जिंकून दिली होती. मागच्या मॅचमध्ये असं वाटलं होतं कुठेतरी पराभवाच्या छावेमध्ये चालली आहे वर्णे टीम, परंतु त्याच वेळी नेमका प्रभाकर देशमुख नावाचं वार मैदानाच्या आतमध्ये अगदी छोटा बच्चा आया है यहाँ पे. पहिलाच बॉल, पहिल्याच बॉलवरती बॉल चाललाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉलर हेड, सीमा पार. प्रभाकर देशमुखचा ट्रेडमार्क शॉट, षटकार. सर आणखीन एक सिक्सर झालाय. तीनही फलंदाजांना पहिल्या बॉलवरती एक मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. आता प्रभाकर देशमुखने देखील मोठा फटका, इथे मोठा स्ट्रोक त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. 23 धावा धाव फलक्यावरती. भारतच्या या षटकातील आतापर्यंत आपण पाहताय 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 वरती. थोडंसं डिस्कशन आणि बॉल अगदी आता बाहेर गेल्यानंतर थोडासा मॉइश्चर पकडतोय, थोडासा ओलसर होताना पाहायला मिळतोय. परंतु आता किती बॉल चेंज करणार. कडाक्याची थंडी पडले तरी देखील आपण पाहताय दोन्ही टीमचे पाठीराखे आपल्याला अगदी या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. त्या दोन्ही संघांच्या पाठीराख्यांचे एवन जोडी चषकामध्ये मनापासून कौतुक, त्यांचा आभार व्यक्त करूया. इथून देखील आपण पाहताय व्यवस्थित बॅटवरती आला नाही. या बॉल अगदी चाललाय लॉंग लेग मध्ये. हे वेगळंच पारितोषिक आलंय शाहिद कडून. संदीप सर तुमच्यासाठी कॅश प्राइज आलंय. खुरमबाई यांच्या दामदनी जर का फायनल मारली तर संदीप सर यांना इथे चांगला बॉल पाठीमागे चाललाय. शॉट थर्डमॅनला अपील केली जाते, अपील केली जाते. पंच इथे सांगतायत फलंदाज OUT आउट.
मात्र सेकंड गेंदवरती बाद झाला आणि तिथून धावसंख्या पाहायला मिळते ती 25. विकेट्स आल्या 3. शेवटचा बॉल या ओव्हरमधील भारतनं कमबॅक तर केलंय. इथे देखील आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय, परंतु इथून देखील एकच धाव पाहायला मिळतीये. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26. वर्णाई वर्णे टीमचे आपण पाहताय 3 विकेट्स आल्यात. महत्वपूर्ण विकेट्स पाहायला मिळाल्या. आनंद बाद झालाय, संदेश बाद झालाय आणि तदनंतर अगदी आपण पाहताय गणेश देशमुख देखील बाद झालेत. हे 3 टॉपर ऑर्डर आहेत वर्णाई वर्णे टीमचे आणि ते मात्र तंबूच्या आश्रयाला आलेत. परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये प्रभाकर देशमुख आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 3 बॉलमध्ये आपल्याला 8 धावा पाहायला मिळाल्यात. त्या वैयक्तिक धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर मनोज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तो देखील मात्र 1 बॉलमध्ये 1 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. आता सेकंड गेंदवरती तो आलाय. 26 धावा धावफलकावरती आल्यात. 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. या 1 ओव्हरमध्ये टार्गेट सेट करायचंय. इथून देखील आपण पाहताय वर्णाई वर्णे टीमला त्यांचा खऱ्या अर्थानं तुरमचा एका नॉस्ट्राईक हेंडवरती आहे. त्याला आता कमीत कमी स्ट्राईकवरती आणण्याचं काम श्री गणेश पिंपलोली या टीमकडनं केलं जाईल, कारण की त्यांना देखील माहिती आहे प्रभाकर देशमुख इथून जर पाहायला गेलं तर बरेचसे टचमध्ये आहेत, चांगली बॅटिंग करतात. मागची मॅच जर पाहितली तर 6 बॉलमध्ये जवळपास 17 धावसंख्येची गरज असताना ती मॅच त्यांनी मात्र जिंकून दिली होती आपल्या टीमला. बॅक टू बॅक 2 सिक्सर त्यांनी मारले होते. तेच प्रभाकर देशमुख नॉस्ट्राईक एंडवरती आहेत. चला जास्त वेळ विलंब करू नका, आज देखील भरपूर उशीरच झालाय. फुल टॉस बॉल, फक्त दिशा दिली बॉलला. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धाब्यांसाठी षटकार. पण पाहतोय पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती सिक्सर आलाय. मनोजनं देखील एक सिक्सर मारलाय आणि आता मात्र सेकंड गेंदवरती तोच आपल्याला पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल आलाय. 2.2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 32 धावा धावफलकावरती आहेत. 3 विकेट्स आल्यात. यावेळी देखील लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केलं बॉलला आणि एका हातानं कॅच कॅरी केलाय. साजन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त झेल कॅरी केला. थोडीशी ताकद कमी पडली या ठिकाणी मनोजची. अशा कॅचेस पकडल्या नाही तर लपकल्या जातात आणि साजनने एक हात पुढे केला. त्याच्या हातामध्ये प्रॉपर ती कॅच बसली आणि साजनच्या हातामधनं बैल सुटत नाही तर मग बॉल तर खूप छोटा आहे, तो तर त्याने सहज पकडलाय. बैलगाडी प्रेमी आहेत सगळे पिंपलोलीकर, त्याचमुळे डेच्या स्पर्धा फार कमी खेळताना पाहायला मिळतात आणि नाईट स्पर्धेमध्ये जास्त काळ आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. याच मैदानावरती पिंपलोलीवाले बऱ्याचशा स्पर्धा खेळताना पाहायला मिळाले. गतवर्षी हीच टीम फार चांगली कामगिरी करत होती. याच मैदानावरती क्वालिफाय देखील झाली होती, परंतु ती जर्सी वेगळी होती. यावर्षी नवीन जर्सी, नवीन अंगाम, आउटसाइड ऑफ स्टंप, चांगला बॉल, चांगला प्रयत्न. या ठिकाणी आपण पाहताय प्रभाकर देशमुख यांना स्ट्राईक हवी आहे, विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय, तो म्हणजे राजेश. आपण पाहताय 32 वरती 5 वर्णाई वर्णे.
बाकी आहेत. गोलंदाज सूरजच्या 4 बॉल आतापर्यंत त्याने टाकलेत. समोर टाकला होता, ओव्हर पिच होता, त्याला मात्र अगदी खेळून काढलाय. सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. लॉंग ऑन मध्ये फिल्डर खूप वाईड आहेत आणि तोच खऱ्या अर्थानं गॅप शोधला प्रभाकर देशमुख यांनी. व्ही शेप मध्ये चांगले बॅटिंग करतात. लॉंग ऑफ लॉंग ऑन या रिजन मध्ये जास्तीचे फटके त्यांचे आपल्याला पाहायला मिळतात. हे फार कमी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात की खऱ्या अर्थाने जे व्ही शेप मध्ये बॅटिंग करतात. परंतु प्रभाकर देशमुख फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केला. डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी, पकडलाय बॉल. तोपर्यंत एक तर कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल परंतु धाव मिळणार नाही आणि पंचांनी इथे रिव्ह्यू घेतलाय वेज साईड. बबलू सर या जरा चेक करा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फुलटॉस बॉल होता तो, त्याच्यावरती आली सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचले 37. टार्गेट येते 38. धावसंख्येचा 18 बॉल 38 धावसंख्येचं टार्गेट ठेवलंय. श्री गणेश पिंपलोली टीमच्या अगेन्स्ट या टार्गेटचा पाठलाग इथून कशा प्रकारे केला जाईल येणाऱ्या 18 बॉल मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु विलंब करू नका. वर्णे टीम चला लगेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला एंटर व्हायचंय आणि पिंपलोली टीम आपण देखील आपले बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. दोन्ही ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्येच आपल्याला पाहायला मिळतील. संदीप गायकवाड सर, राजेंद्र भोईर सर, त्यानंतर अगदी आपण पाहता आमचे साथी स्कोरर नितेश तरे सर आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आपण पाहताय संदीप गायकवाड यांना आजचा आवाज त्यांचा तुम्ही गेले 2 रात्री ऐकला. त्यानंतर ज्यांनी आम्हाला खऱ्या अर्थानं मिलन मिनमिने यांचा देखील आवाज तुम्ही ऐकला. 37 झाल्यात 38 आवाज. मिलन मिनमिने यांचा आवाज देखील तुम्ही ऐकला. पिंपलोली गावचा एक गोड आवाज. तदनंतर अगदी आपण पाहताय वरई गावचा देखील आवाज ऐकला. नागेश यांनी देखील एक चांगलं समालोचन या स्पर्धेमध्ये केलं. बरेचसे नवनवीन समालोचक आता मात्र पुढे येताना पाहायला मिळत आहेत. त्यांना संधी मिळणं देखील गरजेचं आहे. परंतु संधी तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही स्वतःला पुढे आणाल. स्पर्धेमध्ये स्वतःला पुढे घ्याल. कारण की संधी तशी मिळत नाही, ती स्वतःहून मिळवावी लागते. खुरम भाई, आपने एक बार जबान दी तो आप पीछे हटते नहीं.
जबान के बहुत पक्के आप. मार्चला सुरुवात झाली. शॉर्ट फाईन मध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय. फिल्डर आहे त्या ठिकाणी मयूर. थोडेसे फंबल झाले. फेकी आयन आपके अब्बा आपको ढूंढने आए. स्टेज पे आओ, आपके अब्बा आए. धन्यवाद डीजे मास्टर. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचले 6 वरती. बरोबर फलंदाज अजयने ओळखला. थोडासा कमी गतीने पुढ्यामध्ये टाकलाय. पुढे येऊन मात्र हा फटका एक्झिक्यूट केलाय. यावेळी वेगवान, यावेळी गती पाहायला मिळाली. फुल लेनचा बॉल अगदी आपण पाहताय. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न थोडासा आतमध्ये घेतला. तिथून मात्र हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अगोदरच्या बॉलवरती अजयनं चौकार लगावला, परंतु या बॉलवरती आपण पाहताय त्याला थांबवलंय. 4 मध्ये आल्यात त्या 6 धावा. पुन्हा एकदा कमी गतीनं पेस व्हेरिएशन पाहायला मिळते. कधी अगदी वेगानं बॉल टाकले जातात, तर कधी कमी गतीनं, कधी अगदी आपण पाहता लेग कटर, तर कधी ऑफ कटर फिंगर रोल केले जातात बॉलवरती. हे पूर्ण मिश्रण मधली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रभाकर देशमुख यांची. 5 बॉल झालेत. यावेळी देखील फिरून मारण्याचा प्रयत्न केला. बॉल अगदी स्थानवरतून निघून चाललाय. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 1 ओव्हरमध्ये धावा आल्या 6. 6 बॉलमध्ये धावा खर्च केल्या. 6 विकेट जरूर आली नाहीये, परंतु फक्त 6 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल षटक राहिलाय. 38 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्यात. आता 12 बॉलमध्ये धावा बनवायचे, त्या म्हणजे 32. 12 बॉलमध्ये 32 धावा, प्रति षटक 16 धावसंख्येची सरासरी राखायची आहे. ही कॅपॅसिटी या दोन्ही फलंदाजांकडे आहे. इथून देखील आपण पाहताय या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करू शकतात. इथून देखील आपल्या टीमकडे मॅच फिरवू शकतात. अजय आणि भारत ज्या पद्धतीनं आज या A1 जोडी चषकामध्ये बॅटिंग केले, त्यांनी त्यांचा परफॉर्मन्स पाहता ही मॅच त्यांच्यासाठी जास्त दूर नाहीये. अगदी जर पाहायला गेलं तर एखादा गोलंदाज जर का असा निवडला, त्याच्यावरती प्रति आले चढवले, तर ही मॅच तुमच्यासाठी सोपी होईल. परंतु आता एखाद्या फलंदाजानं आता इथून मात्र ती जबाबदारी आपल्या स्वतःवरती उचलणं देखील गरजेचं राहील. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस जरूर आता पाहायला मिळतील. 30 सर्कलचं रिस्ट्रिक्शन हटलं जाईल. 5 फिल्डर या 30 सर्कलच्या बाहेर येतील आणि मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहताय भारत सॅकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं त्यांचा मन्या बैल अगदी मैदानामध्ये धावतो ना, त्याच गतीनं आता त्यांना धावायचं आहे ते क्रिकेटच्या पटलावरती. पहिलाच बॉल थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. डीप मधला फिल्डर त्या ठिकाणी आनंद वेगानं आलेत. 1 धाबेतून पाहायला मिळतीये. एका धाबेनं धावफलक जाऊन पोहोचले 7 वरती. आतापर्यंत 7 बॉलचा खेळ समाप्त झाला. 11 मध्ये बनवायचे आहेत 31. MTC लाईव्हची संपूर्ण टीम सज्ज झाली आहे. क्लॅरिटी आणि क्वालिटी सातत्यानं पाहायला मिळतीये. एक सूचना तुम्हाला अगोदर देखील केली होती आणि पुनश्च एकदा करतो की तुमचे जे वैयक्तिक पारितोषिक आहेत ते फक्त तुमच्या 3 मॅचेस वरती डिपेंड आहेत. ज्या तुमच्या 3 मॅचेस आहेत त्या 3 मॅचेस पॉइंट मोजले जातील. परंतु इथे नो लुक शॉट, बॉल चालला लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. 6-6-6 षटकार.
10 बॉल आणि आता 25 धावसंख्येची गरज. 13 धावा धाव फलकावरती लागल्यात. मयूर पहिल्या बॉलवरती सिंगल आणि त्यानंतर मात्र अजयच्या बॅटमधून आलाय मयूरच्या विरोधामध्ये हा सिक्सर. मयूर आज थोडासा महागडी कामगिरी करताना पाहायला मिळाला. याच मैदानावरती मयूरनं जबरदस्त कामगिरी केली होती. ॲज अ गोलंदाज तोच मयूर थोडासा खराब कामगिरी करतोय. निराशजनक कामगिरी पाहायला मिळते मयूरची. यावेळी पडल्यानंतर आतमध्ये आलाय. अगदी जर पाहायला गेलं तर शरीरावरती चेंडू आदळलाय आणि पंच तेच दर्शवतात. लेग बाईटची एक सिंगल धावफलक्यामध्ये ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचेल 14 वरती. इक्वेशन पुनश्च एकदा बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. 14 धावा तर धावफलकावरती आल्यात. म्हणजे आता इथून जर पाहायला गेलं तर येणारे बॉल आता शिल्लक असतील ते म्हणजे 9 धावा बनवायचे त्या 24. 9 बॉल 24 धावसंख्येचं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. क्वार्टर फायनलची ही मॅच A1 जोडी चषक 2025 दामतकरांचं हे आयोजन अगदी आपण पाहताय इम्रान भाई आणि मिजान भाई यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आपण पाहताय आणि संपूर्ण नियोजनाची जबाबदारी खुरमबाई यांच्या खांद्यावरती आहे. आणि ज्यावेळी खुरमबाई यांच्यावरती जी नियोजनाची जबाबदारी असते ते अगदी यशस्वीरित्या पार पाडत असतात. बॅटची अगदी मोठी कडा घेत बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये मोठी विकेट्स इथून पाहायला मिळतीये. भारत इथून मात्र बाद होतोय. गणेशसाठी हा बॉल आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. वाईट बॉल इथून मात्र पंच सांगतायत. एक धाव आली आहे. 15 धावा धावफलक्यावरती आल्यात. आता इथून बॉल उरलेत ते मात्र शेवटचे 8 आणि धावा बनवायचे त्या मात्र 23. 8 बॉल 23 धावसंख्येचं इक्वेशन आपल्याला इथून पाहायला मिळेल. पुन्हा एकदा जोरदार प्रहार चढवायचा होता. व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. इथून देखील एक सिंगल जाऊ पाहायला मिळेल. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये धावा बनवायचे त्या 22-38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 5 बॉल आतापर्यंत समाप्त झालेत. गोलंदाज मयूरच्या या षटकातील. सात बॉल 22 धावसंख्येची गरज. अजय आणि गणेश मैदानाच्या आतमध्ये 7 बॉल मध्ये वैयक्तिक 11 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय तो अजय. अजयला चांगली बॅटिंग करावीच लागेल. अजयला या बॉलवरती मोठा फटका मारावाच लागेल. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर शेवटच्या ओव्हरसाठी मॅच ऑन होईल. सॅकिंग एंडवरती अजय. इथे मोठा स्ट्रोक तर आलाय परंतु जास्त उंची लांबी थोडीशी कमी. फिल्डर नाहीये त्या ठिकाणी. वेकंड एरियामध्ये बॉल पडलाय आणि इथे मात्र नेमकं काय घडलं हेच समजायला मार्ग नाहीये. कारण की अजयला स्ट्राईक देखील मिळाली असती सेकंड ओव्हरमध्ये परंतु इथे अगदी जर पाहायला गेलं तर गणेशनं स्ट्राईक सोडली आणि अजयची जी विकेट आहे ती महत्वपूर्ण विकेट इथे पाहायला मिळते.
गोलंदाजी शेवटचं षटक घेऊन 6 बॉलमध्ये 20 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी थोडेसे फिल्डिंगमध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळतील. 6 मध्ये 20 हव्यात. हेच इक्वेशन खऱ्या अर्थानं मागच्या मॅचमध्ये वर्णे टीमकडे आलं होतं आणि तिथून मात्र ती टीम जिंकली देखील होती, कारण की प्रभाकर देशमुख यांची इतकी चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती. आणि इथे मात्र फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. 5 बॉलमध्ये आता बनवायचे आहेत त्या मात्र 20 धावा. 5 बॉलमध्ये 20 धावसंख्येची 21-21. धावसंख्येची अजूनही गरज आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17वरती. 17वरती 3. आपल्या स्क्रीनवरती स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय MTC लाईव्हच्या माध्यमातून. टेक्निकल रूम अगदी आपण पाहताय. इथून देखील चांगला बॉल, कटरचा वापर केला यावेळी. अगदी जर पाहिलं तर पडल्यानंतर थोडासा बाहेर निघताना बॉल पाहायला मिळतोय. हा देखील डॉट बॉल आला. म्हणजे 4 बॉलमध्ये आता 21 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे निर्णायक 4 बॉल 21 धावसंख्येची गरज. विशाल मैदानाच्या आतमध्ये अगदी जर पाहायला गेलं तर 5व्या क्रमांकावरती दाखल झालाय. आणि इथून देखील आपण पाहताय विकेटच पाहायला मिळतीये. 3 बॉलचा खेळ इथून समाप्त झालाय आणि आता 3 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 21. विशाल आउट झाला. इथे फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट होती. फेकी खराब आहे, परंतु बॅकअपला आहे त्या ठिकाणी. एकच धाव इथून पाहायला मिळेल. एका धाब्याने धाव फलक जाऊन पोहोचले 18वरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. आत्ता खऱ्या अर्थानं 2 बॉलमध्ये बनवायचे आहेत त्या 20 धावा. 2 बॉल 20 धावसंख्येची गरज. आज थोडीशी डिली केली आहे वर्णे टीमनं, कारण की आता धावसंख्या जास्ती हवी आहे. बॉल शिल्लक अगदी कमी आहेत, परंतु क्रिकेट आहे, कधी रंग बदलेल हे समजणार देखील नाही. त्यावेळी पाठीमागे खेळलेत. फाईन लेग मध्ये फिल्डर नाहीये. बॉल चाललाय डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी. इथे चौकार आलाय आणि या चौकारानं आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 22 धावा धाव फलकावरती आल्यात. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा 1 बॉल बाकी आहे आणि धावसंख्या बनवायची त्या 16. जबरदस्त खेळलात दोन्ही टीम. क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये जशी मॅच हवी होती तशी पाहायला मिळाली क्वार्टर फायनलची. 1 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज. आणि इथून देखील डॉट बॉल आलाय आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारी दुसरी टीम आपण पाहताय वर्णे टीम. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम श्री गणेश पिंपळोली. दोन्ही टीमला त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रभाकर, ज्यांनी बॅटिंग करत असताना देखील चांगली बॅटिंग केली आणि बॉलिंग देखील अप्रतिम राहिली आहे, ते प्रभाकर देशमुख या मॅचचे देखील मॅन ऑफ द मॅच राहिलेत. आणि दोन्ही टीमला एकच विनंती असेल की जाताना मात्र सावकाश जा.
कडक कडक कडक